टीम साठी टीम गावदेवी स्पोर्ट्स उंबरठे टीमला मी विनंती करतो की आपण देखील रिपोर्टिंग करायचे आहे. 8 मध्ये 8 लॉंग वे शफल झाला. हुकचा फटका इम्प्रोव्हायझेशन लॉंग लेगला फिल्डर धावतोय जरूर बट त्याला देखील बीट करून हा बॉल निघून जाईल. लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार म्हणजे ते 7 चेंडू. आता फक्त 4 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 4 लाजवाब खेळ इथे आपण आता म्हणूया की शुभम प्लस ऋतिक पाटील. ऋतिकने चांगली सुरुवात इथे मिळवून दिली. त्यानंतर आता फिनिशिंग टच देण्याचं कार्य शुभम पाटील दरम्यान इथे करताय. 7 मध्ये 4 बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. स्क्वेअर कट करायचं होतं. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस धाव फलक टिक जाऊन पोहोचलाय. 41 ऑन द बोर्ड म्हणजे ते 6 चेंडू हा सामना जिंकण्याकरिता 4 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 4 सलग टीम घेसर त्वरित फिल्डिंग सेट करा आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा. बघा एकंदरीत सध्याच्या घडीला मी म्हणेन घेसर टीमकडे 2 पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे फक्त 4 आहेत त्याच्यावरती रडत बसणं. तर दुसरा पर्याय की 4 अजून देखील बाकी त्याच्यावरती आपण फाईट कशा प्रकारे करू शकू तसा विचार करणं. स्वागतम. ज्यांचे आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कल्याण पश्चिम विधानसभेचे विधायक भाग्य विधाते कल्याणच्या जनतेने ते दिलेलं प्रेम. सेकंड टर्म मध्ये दादा पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले. प्रामाणिक संवेदनशील इमानदार आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असणारे एक आदर्श नेता आपला माणूस आपला आमदार आदरणीय विश्वनाथ दादा भोईर आपला आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. इट्स गो टू कम बॉक्स. आता फक्त जर आपण पाहिलं तर 4 धावांची आवश्यकता आहे. ज्या व्यक्तिमत्वाची वाट गेले 4 दिवस आपण पाहत होतो या विभागाचे भाग्य विधाते कल्याण पश्चिमचे दमदार आमदार कार्यसम्राट सन्माननीय विश्वनाथ दादा भोईर सर्वांची शुभ उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुलचा फटका हवेमध्ये आणि हा फटका गॅप मध्ये आणि हा फटका विजयाचा आणि आता आपण स्वागत करूया. त्याच बरोबरीने विधानसभा संघटक आणि नगरसेवक प्रभुनाथजी भोईर साहेब एंट्रन्सला जागा रिकामी करा. महाराष्ट्र सध्या ज्या गोष्टीसाठी चर्चेत आहे ती चर्चा आपल्याला प्रत्येक चौकात गल्ली बोलात पाहायला मिळते. प्रत्येक गावात मित्र परिवारात. अर्थातच तो विषय म्हणजे बैलगाडा शर्यत. सर्वांचा लाडका पुणे केसरी अमर भोईर यांचा राजा मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोळगावकरांचा सचिनजी म्हात्रे यांचा सूर्या, उंबर्डेकरांचा लाडका दक्षू पाटील आणि एसबी यांचा लिंगा आणि अजयजी भंडारे यांचा ब्रीझर. सर्व लाडके नंदी आपल्याला आज या गावदेवी क्रीडांगणावरती पाहायला मिळतात. फायनलच्या टॉस साठी या वडोलिपी आणि उंबर्डे कर्णधार आपण मंचावरती या. फायनलच्या टॉस साठी या लवकर. वडोलिपी कॅप्टन या वरती मंचावरती. या वडोलिपी आणि उंबर्डे टॉस साठी आपण इथे समोरच आपण टॉस करूयात. आणि त्यांचा सन्मानार्थ आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार आदरणीय विश्वनाथजी भोईर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. इथेच आपण नाणेफेकीचा कौल करूयात. वेळात वेळ काढून बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी साहेबांनी आपल्याला दिलेला आहे
आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. मॅच बिटवीन चंद्रकांत स्मृती वडवली बी अँड गावदेवी उंबरडे मेगा फायनल आमदार चषकाचं दुसरं पर्व मंडळी आपण सर्वजण अनुभवतोय. सतीश साहेब कॉल आहे, रिटॉस करूया, हरकत नाही. मॅच 1 ओव्हरच्या 2 ओव्हरची मॅच आहे, 2 ओव्हरची मॅच. आणि बरोबर सतीश साहेब कॉल येतोय. या स्पर्धेचे लाडके आयोजक. टॉस जिंकलाय चंद्रकांत स्मृती वडवली बी ने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. उंबडे उतरा, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. 2 ओव्हरची मॅच आहे, 2 ओव्हर. या आपण सन्मान करूयात. महाराष्ट्राची परंपरा आहे, पंढरीचा वारीची आणि बैलगाड्या शर्यतीची. या आपण सन्मान करूयात. पुणे केसरी आपल्या अमरजी भोईर यांचा राजा आज मैदानाच्या आतमध्ये आलाय. सो आपण राजाचा सन्मान करूयात. मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके आयोजक ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव आपण सर्वजण अनुभवतोय, आदरणीय उद्योगपती सतीशजी भोईर साहेब यांना विनंती आणि निखिलजी भंडारी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राजाचा आणि अमरजी भोईर साहेब यांचाही सन्मान करावा. पुणे केसरी राजा आपल्या समोर आहे आणि राजाचे मालक अमरजी भोईर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. हे फक्त तुम्हाला बैलगाडा शर्यतींच्या अड्ड्यात गेल्यानंतर पाहायला मिळेल. त्याचबरोबर नगरसेविका सौभाग्यवती वैशालीताई विश्वनाथ भोईर मॅडमांचं आगमन झालेलं, त्यांचे सहर्ष स्वागत. त्याचबरोबर नगरसेवक आदरणीय सुनीलजी वाहिले साहेब यांचे आगमन, आपलंही सहर्ष स्वागत. अमरजी भोईर राजाचा आपण सन्मान केलाय. त्यानंतर कोणगावकरांचा सचिनजी म्हात्रे यांचा सूर्याचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. फिल्डिंग सजवा ओपनिंग पेअर वडवली बी आपली जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. आज मोठ्या संख्येने गावदेवी क्रीडांगण उंबरडेवरती प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय. आदरणीय आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या सन्मानार्थ गेल्या 4 दिवस या स्पर्धेमध्ये आपल्याला क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. उंबरडेकरांचा दक्षू पाटील यांचा लिंगाचा आपण सन्मान करू आणि सचिन दक्षू पाटील आणि एसबी 2 ओव्हर टॉस अगोदर मी जरूर तेव्हाही बोललो होतो. 2 ओव्हरची मॅच आहे. उर्वरित प्रेक्षकांना विनंती आहे आपण थोडं मागे या, मॅचला सुरुवात करायची आपल्याला. आणि त्याचबरोबर अजयजी भंडारी यांचा लाडका ब्रीझर अजयजी भंडारी. आता बैलांची नावं ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात, मालकाचे कौतुक करायला हवं. नाही, या बैलांचे व्यसन पकडणं ते देखील सोपं काम नाही. आणि आपल्या पोटच्या पोराप्रमाणे ते बैलांना वाढवतात, इतका खर्च ते उचलतात. आणि त्याचमुळे आज महाराष्ट्राचं बैलगाडा शर्यत हे क्षेत्र फार मोठं होत आहे, फार पैसा आहे त्यामध्ये. अजयजी भंडारी यांचा आपण सन्मान करत आहोत. खर तर कारण असं म्हटलं जातं की मुलीचा पदर नाही तर बैलाचा कासरा धरायला मर्दाचं काळीच लागतं. सही बात भागेशजी. चला मंडळी, मैदानाचा ताबा सोडा, आपण अंतिम लढतीला सुरुवात करतोय. पहिल्या पर्वाच्या भूतपूर्व यशानंतर आदरणीय सतीश भोईर साहेब आपल्या समोर घेऊन आलेले आहेत. आदरणीय आमदार विश्वनाथदादा भोईर यांच्या सन्मानार्थ आमदार चषक 2025 पर्व आणि या दुसऱ्या पर्वाचा विजेता कोण असेल, गावदेवी उंबरडे की मग चंद्रकांत स्मृती. ओमकारजी म्हात्रे कोपर यांनी पुरस्कृत केलेला चेंज द गेम वडवली बी 2 ओव्हरची मॅच या लढतीला सुरुवात होते. लवकरात लवकर मालकांना विनंती आहे, बैलगाडा मालक बापू गाड्या लवकरात सोडा. चला बापू,
गाड्या सोडल्या त्या मैदानाच्या बाहेर काढा. डावीला पळतोय पुणे केसरी अमर भोईर यांचा लाडका राजा. चला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. जो नंदी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आहे, ज्याला मोरपंख लावलेले आहेत. 2 बैलांना मोरपंख आहेत. सो नाही, एकच बैलाला आहे. जो मोरपंख जो शिंगांना लावलेला बैल आहे तो मित्रांनो कृपया करून आता मैदानाच्या बाहेर काढा, कारण आपल्याला या मॅचच्या लढतीला सुरुवात करायची आहे. सो विनंती करूयात की तो बैल तो नंदी आता त्या पडद्याच्या मागून नेला तरी चालेल, कारण जेणेकरून आपण या मॅचला सुरुवात करू शकतो. लवकर लवकर मालक, चला लवकर. पडद्याच्या बाहेरून न्या तरी चालेल. प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या. आमदार चषक 2025 हे दुसरं पर्व जर आवडलं असेल, आदरणीय सतीशजी बोरी साहेब, निखिलजी भंडारी, उगमजी शेलार, उमेशजी लोखंडे यांची मेहनत आज आपल्याला पाहायला मिळते. अंतिम लढतीला सुरुवात. पहिलाच बॉल विशाल पाटील साठी समोर टप्पा होता. हलक्या पद्धतीने प्लेस करत असताना सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडवरती फेकी परतावा लागेल. पहिली विकेट उंबाडेच्या खात्यामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये जल्लोष. विशाल पाटील बाद. काल भागेश टेंबोडेच्या सुपर 12च्या मॅच मध्ये धारावीच्या विरुद्ध विशाल आणि ऋतिक दोघंही होते, तेव्हा ऋतिक बाद झाला होता. विशालने फार चांगली बॅटिंग केली होती कालच्या रजनीमध्ये. या महत्वपूर्ण मॅच मध्ये विशालची विकेट पडले. पाहूयात ऋतिक कडून या मैदानावरती चांगली कामगिरी होते का, कारण होम ग्राउंड वरती खेळत असताना या स्वतःच्या ऑडियन्सचा फायदा जरूर गावदेवी उंबरडे संघाला होईल यात मात्र शंका नाही. पण पाहूयात मैदान कोणाचे आणि गुलाल आता कोण उधळतोय. आमदार चषक 2025 दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद कोणाकडे असेल, वडवली बी की मग गावदेवी उंबरडे. सामन्याला सुरुवात झाली आणि नुकतीच पहिली विकेट विशाल पाटील बाद. जशी विकेट येईल तसा टाळ्यांचा जल्लोष तर जरूर होणार, कारण उंबाड्याचे भरपूर सारे प्रेक्षक सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. आमदार साहेबांनाही त्यांची संकल्पना आवडली असेल, कारण त्यांच्या नावाने ही स्पर्धा आज सक्सेसफुल करत असताना हे उंबाडीयवासी सध्या तरी तुम्ही बघत आहात की अनेक सारे प्रेक्षक या मैदानाचा चालू असलेल्या खेळाचा आनंद घेतात. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पारितोषिक येते 3 विकेटसाठी 1000 किशोरजी मेहर यांच्याकडून. आणि एक नंबरपूर्वक सूचना असेल की पारितोषिक एकदाच अनाउन्स केलं जाईल. मॅच इम्पॉर्टंट आहे. इट्स सो टू कम बॉक्स. कुंदन जाधव आणि मयूर भोईर यांच्याकडनं सुद्धा विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. डावाला सुरुवात झाली होती. सुरुवातीच्याच खरं तर विकेटला थोडासा पाहिला गेला तर पुढाकार घेतला गेला. रोहितने ती विकेट मिळवली गेली. पहिल्याच बॉलवर ती विकेट महत्वाची, जिथे विशाल पाटील बाद झाला. परंतु ऋतिक या मॅच मध्ये हायलाइट झालाय. आतापर्यंत 70 पेक्षा जास्त धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि मागच्या मॅच मध्ये सुद्धा ताबडतोब बल्लेबाजी त्यांनी केली. तोच ऋतिक आता समोर रोहितच्या. यावेळेला ऋतिक वरती जिम्मेदारी होती प्रहार करण्याचा प्रयत्न. रोहितच्या वरती अटॅक केला, परंतु सिंगल इथनं मिळेल. मागच्या बॉलवरती जी चुकी झाली ती चुकी आता ऋतिकला करायची नाहीये. आणि जसा डॉट बॉल जाईल, जसा खरं तर चांगला बॉल येईल, तसा हा प्रेक्षकांचा जल्लोष तुम्हाला पाहायलाच मिळेल. हे प्रेक्षक आहेत, कधी तुमची कामगिरी झाली तर कधी तुम्हाला उचलून धरतील, कधी तुमची कामगिरी कमकुवत झाली तर तुम्हाला प्रोत्साहनही करतील. कारण प्रेक्षक आणि प्रेक्षकांचीच गरज असते अशा मोठ्या स्पर्धेला हँडल करत असताना. आणि हे सध्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. समोर कावासाठी हा बॉल, तोही चांगला शरीराचा वेग घेणारा. एका बाजूला टाळ्या वाजतात आणि दुसऱ्या बाजूला डगआउट थोडासा चिंतेमध्ये सुद्धा आहे. रोहितची कामगिरी चांगली झाली आहे. खरं तर सन्माननीय सतीशजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये उंबाडे संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांचाच खरं तर संघ हा मेगा फायनल अर्थातच अंतिम मॅच मध्ये लढतीसाठी तुम्हाला पाहायला मिळतोय. भरपूर काही बोलण्यासारखं होतं, परंतु आता ती वेळ राहिली नाहीये. ऋतिकसाठी हा बॉल दुसऱ्यांदा प्रयत्न केला ऋतिकने आणि जसा चांगला बॉल येतोय ना तसा प्रेक्षकांचा उद्दंड प्रतिसाद. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी आणि ऋतिक बाद. हा जल्लोष, हा सेलिब्रेशन प्रेक्षकांमध्ये. 2 विकेट रनआउटचे मिळत असताना रोहितची चांगली कामगिरी, फिल्डरची चांगली कामगिरी आणि दुसरा फलंदाज ऋतिक बाद. होतोय 2023 मोटेरा नरेंद्र मोदी स्टेडियम वरती 2023 विश्वकप ओडिया विश्वकपचा जो अंतिम सामना झाला होता भागेश, ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट इंडिया.
आणि भारतामध्ये येऊन पॅट कमिन्सने ज्या पद्धतीनं भारताच्या ऑडियन्सला शांत केलं होतं तसं इथे काहीतरी घडेल की मग जो क्राऊड सध्या तर एन्जॉय करतो उंबरडेचा हा सामना त्यांचा असेल. सुरुवातीला चांगला रिस्पॉन्स आहे क्राऊडचा, पाहूयात हा सामना कशा पद्धतीने रंगेल. 5ला 2 विकेट. गोपीबाई स्मृती कैलासवाशी गोपीबाई स्मृती गोपीबाई स्मृती यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मेघनाची कारभार यांच्याकडनं या बॉलवरती विकेट आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल रोहितला. 5 बॉलवरती धावा जर आपण पाहिला तर फक्त 5 खर्च केल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 ओव्हरची मॅच, 2 विकेट परतले गेल्यात डगआउट मध्ये. शेवटचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. समजला नसावा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. शुभम पाटील साठी मोठं चॅलेंज होतं. ते चॅलेंज रोहितने ऍक्सेप्ट केलं आणि चांगला बॉलची पिचिंग. 1 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 5. तुम्ही जवळ येऊ नका कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. त्याच्यामुळे तुमचाच वेळ वाया जाईल. त्याच्यामुळे एकत्र देऊ नका. पहिल्या ओव्हरमध्ये रोहितने फक्त 5 धावा दिल्यात. त्या 5 धावांमध्ये खरं तर संतुष्ट हा सामना जर उंबरडे संघाने जिंकला तर विक्रमजी जाधव यांच्याकडून 10,000 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. हार्दिकला विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. स्वर्गीय गोपीबाई कारभारी यांच्या स्मरणार्थ मेघनाजी कारभारी यांच्याकडून देण्यात येईल. सुरेश भंडारे साहेब यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकला 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे उंबरडेच्या गोलंदाजांना. सेकंड ओव्हर मध्ये आलाय भावेश षटक तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचं 5 धावा सध्या तरी तुम्हाला टीमच्या टोटल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल लेग स्टंपचा बाहेर. एक्स्ट्राच्या साहाय्याने टीमची धावसंख्या वाढेल. धावा झाल्या 6. समोर उंबाडे टीमच्या असं चॅलेंज आहे की सेकंड इनिंग मध्ये कोणत्याही पद्धतीने त्या धावा रोखण्याचा प्रयत्न करतील. जरूर कावावरती ती जिम्मेदारी असेल, जयेश असेल, शुभम असेल, या सगळ्यांवरती मोठी जिम्मेदारी असते. 6 धावा झालेल्या आहेत. पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टंप वरती टाकला. लेफ्ट हँडर बॅट्समन समोर तो बॉल टाकला गेलाय. तो म्हणजेच गोलंदाज भावेशनं. समोर कावासाठी हा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फ्लो मध्ये आलाय बॉल आणि त्याला पाठवलाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट्स यूज अ मॅक्झिमम सिक्सर. आपण पाहूयात कावा अगदी सेट होता. उजव्या हाताच्या तर बॉलरच्या विरोधात ओव्हर द विकेटने त्यांनी चॅलेंज ऍक्सेप्ट केला गेला आणि मिड विकेटच्या बाहेर आज सिक्सर आलाय. किशोर मेहर यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकला 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यानंतर कोणाचे पारितोषिक आम्ही अनाऊन्स करणार नाही. मॅच संपल्यानंतर कोणाला द्यायचे त्याने कृपया करून मंचावरती या आणि ते द्या. आमदार साहेब बसलेले त्यांनाही समालोचन ऐकायचंय. मोठा क्राऊड आहे, प्लीज कॉपरेट करा. मी विनंती करणारच होतो कारण मॅचचा फ्लो जातोय. त्याच्यामुळे विनंती करेन फक्त एकदाच तुमची अनाउन्समेंट या ठिकाणी स्वीकार जाईल. नुकताच षटकार आलाय. षटकाराने धावा 12 कोलवट टप्पाचा बॉल समोर लॉफ केला. डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर बॉडीच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न मागे चाललाय आणि कावा कदाचित या 2च धावसंख्येमध्ये संतुष्ट राहील. त्याच्या बॅटच्या अगदी फ्लोचा जर आपण विचार केला ना तर त्याचा फ्लो स्ट्रॉंग आहे. जरूर तो उंचीने छोटा आहे परंतु असं म्हटलं जातं ना की स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. अगदी वेगवान. ज्यावेळेला बॉलर त्याच्या समोर असतो ना तेव्हा त्याच्या विरोधात जजमेंटने कसं खेळावं हे त्याला बरोबर माहिती आहे. क्रिकेटचे अनेक क्षेत्र त्यांनी गिरवलात आणि त्याच खरं तर क्रिकेटच्या परिपटलाला आता त्याला पुढे न्यायचं आहे. मॅचमध्ये गतीमध्ये परिवर्तन. ऑन साईडला बॉल चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर गॅपमध्ये बॉल चाललाय परंतु अडवलाय बॉल. या ठिकाणी दुसरीचा अटेम्प्ट करण्यात आलेला आहे आणि 2 धावा या ठिकाणी झाल्यात पूर्ण. सध्या तरी धावपालकावरती ज्या धावा तुम्हाला पाहायला मिळतात ना त्या षटकाराच्या साहाय्याने वाढल्या. परंतु आता एखादा जर मोठा फटका आला. 2 ओव्हरची मॅच आहे. या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये मी तर म्हणेन 25 धावसंख्येपर्यंत संघ वडवली पोहोचला ना तर कावा आणि शुभम मध्ये ती क्षमता आहे त्या धावा डिफेंड करण्याची. परंतु हे विसरू नका की सोनू या टीमचा अटॅकर आहे. तोही चांगला खेळत असो, उगमही चांगला खेळत असो. त्याच्यामुळे अगदी शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाऊ शकते.
लुव फुल टॉस समोर खेळताय डीप मध्ये लॉंग ऑफला पुन्हा एकदा फिल्डर अमोल इन ऍक्शन मध्ये फंबल झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. कावा पळतोय परंतु कावाची विकेट आली आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये 3 विकेट रनआउटचे आले. सुरुवातीला विशाल पाटील, नंतर ऋतिक, नंतर आता मैदानाच्या बाहेर निघत असताना तो म्हणजेच कावा फलंदाज. तिसरा बाद लागणारा हा झटका तिसरा. आपण असं म्हणू शकतो की फक्त दाखवलं अमोलने की मी फंबल झालं. खरं तरी संधी साधायची होती. दाखवलं वेगळं आणि केलं वेगळं. कावाला असं वाटलं की तो फंबल झालाय परंतु तो त्याचा प्लॅन होता, ती त्याची प्लॅनिंग होती आणि त्या प्लॅनिंग मध्ये सक्सेसफुल झाला अमोल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास परंतु स्ट्रायकिंग इन वरती शुभम. कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. पुन्हा एकदा तेच फंबलिंग झालं परंतु आता सक्सेसफुल अटेम्प्ट. एक धाव या मेगा फायनलच्या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आता या बॉलवरती 2 धावा आल्यात. 2 धावेने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जातीये. धावा झाल्यात 19. एखादा मोठा फटका मग बाउंड्री किंवा सिक्सर यावं तर एक चांगला स्कोर उभा राहू शकतो या 2 ओव्हरच्या मॅच मध्ये. वातावरण हे थंड थोडासा झालाय. इम्पॅक्ट जाणवत असावा. निदान एखादा मोठा फटका आला ना तर वडवली संघ या मॅच मध्ये चांगल्या टोटल पर्यंत पोहोचू शकतो. शेवटचा बॉल फुल्लर लेन बनून तो मागे चाललाय. चर्चा चालू होती की एखादा मोठा फटका आला तर हा स्कोर बनेल. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. इनिंग संपली. पहिल्या इनिंग मध्ये करत असताना बॅटिंग टीम चंद्रकांत स्मृती वडवली बीच्या धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. टीमच्या टोटल मध्ये 23 धावा झालेल्या आहेत. 24 धावांचं लक्ष आहे. कमोदारी दोन्ही संघांना सूचना आहेत. सूर्य जवळपास असताना गेलेल्या आणि आहे त्या उजेडामध्ये आपल्याला ही मॅच कंप्लीट करायची आहे. उंबरडे बाहेर ओपनिंग प्लेअर पाठवा. चेन सिंग बळवली फिल्डिंग सजवा. मंचावरती समाजसेवक नंदूजी शेलार आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. हॅलो, सर्व आपल्या पाहुण्यांचे मी अभिनंदन करतो आणि क्रिकेट शौकीनांचे अभिनंदन करतो. शिवसेना उंबरडे कोळी विभागीय शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबरडे आणि SB ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आमदार चषक ठेवल्याबद्दल मी विश्वनाथ भोईर साहेब आमदार यांना आणि आयोजक सतीश शेठ भोईर यांना धन्यवाद देतो. आपले आमदार विश्वनाथ दादा भोईर साहेब हे कुठल्याही नागरिकाला कोणत्याही अडीअडचणीत त्यांना मदत करतात. कोणत्याही देणगीसाठी पण त्यांचा मदतीचा हात पुढे असतो. असे आमचे दानशूर आमदार साहेब विश्वनाथ दादा भोईर साहेब त्यांचे 80% समाजकार्य आणि 20% राजकारण असे आम्हाला आमदार साहेब मिळाले ते मी भाग्यच समजेन. पुत्र व्हावा ऐसा गोंडा गाजेल त्याचा तिन्ही लोकरी झेंडा ऐसा भूमिपुत्र विश्वनाथ दादा भोईर उंबरडे गावचा. गावदेवी क्रीडांगणात तुम्ही आमदार चषक ठेवल्याबद्दल मी आमदार साहेब विश्वनाथ दादा भोईर साहेब, जयवंत साहेब भोईर साहेब आणि धडाडीचे कार्यकर्ता आयोजक सतीश शेठ भोईर यांचं मी स्वागत करतो. आणि आमचे जयवंत साहेब हे पण दानशूर आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. नात्याची दोरी नाजूक असते, नात्याची दोरी नाजूक असते. सागराचे पाणी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही. एक जन्म काय 1000 जन्म झाले तरी विश्वनाथ दादा भोईर साहेब, जयवंत भोईर साहेब व सतीश शेठ भोईर तुमची मैत्री कधी तुटणार. मी त्याला फुलगुच्छ देऊन स्वागत करतो. 1 सेकंड मध्ये थँक्स टू नंदू शेलार साहेब. विशाल असं म्हणतात ना हिंदीमध्ये की जो न कहे रवी, जो न कहे रवी वो कहे कवी, और जो न कहे कवी वो कहे अनुभवी. अनुभव बोलला आता ज्यांना तुम्ही ऐकलं नंदू शेलार साहेबांना. मॅचला सुरुवात करा प्लीज. एक विशेष सन्मान आदरणीय नंदू शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते. कल्याण पश्चिम विधानसभेचे विधायक, आपल्या सर्वांचे लाडके आमदार, एकदा जोरदार टाळ्या. कल्याण पश्चिमेच्या जनतेने पुन्हा एकदा भरघोस मतांनी ज्यांना निवडून दिलं आणि सलग दुसऱ्या टर्म मध्ये कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार आपल्या समोर आहेत, ज्यांच्या नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय विश्वनाथ भोईर साहेब. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स मॅच बिटवीन उंबरडे अगेन्स्ट वडवलीबी मेगा फायनल. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर. थँक्यू सो मच करण काळन सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कल्याण पश्चिमचे दमदार आमदार सन्माननीय विश्वनाथ दादा भोईर दादांच्या सन्मानार्थ आमदार चषक
पगलास बॉल फुल लेंथ होता, ड्राईव्हचा हा फटका, लॉंग ऑफचा फिल्डर आता बॉल पर्यंत वेगाने येतात, बॉल फील्ड केला असेल तर मला एक सिंगल इथे मिळेल. लक्ष जर आपण पाकलं गेलं तर फायनल मॅच आहे आणि या निर्णायक क्षणावरती टोटल देखील फार चांगला उभा गेला नीरज, बिकॉज 24चं टार्गेट आहे आणि 23 धावा अर्जुन देखील जिंकण्याकरिता बनवायच्या असतील इथे 11 चेंडूंवरती. या स्पर्धेमध्ये यजमान संघ ज्याने अतिशय चांगला खेळ दाखवला गावदेवी स्पोर्ट्स उंबारडे फायनल पर्यंत येऊन पोहोचलेत, पण चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान इथे कोणता संघ पटकावेल? वडवली बी खिडी मुंबारडे. नेक्स्ट बॉल स्विच हिटचा फटका, प्रॉपर एक्झिक्युशन, गॅप मध्ये फटका, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार आलाय आणि या निर्णायक क्षणावरती हा जबरदस्त फटका अंडर प्रेशर स्विच हिटचा फटका. बॅटर भूषण जाधवच्या वाटमध्ये हा चौकार येतोय. डीव्ही एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विक्रम शेठ जाधव साहेबांच्या माध्यमातून जर उंबारडी टीम या स्पर्धेवरती नाव कोरत आहे तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक विक्रम शेठ जाधव साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. बट दावेदारी तर भरपूर चांगली प्रस्थापित केली या फायनल मॅच मध्ये, कारण प्रथमतः बॉलिंग मी म्हणेन ठीकठाकच झाली, कारण 23 पर्यंत रिस्ट्रिक्ट केलं. 24चं चॅलेंज होतं, आता 10 मध्ये बनवायचं आहेत 19 धावा. फायनल मॅच कोणत्याही स्पर्धेमध्ये जेव्हा ॲज अ टीम ॲज अ प्लेअर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो, एक स्वप्न पाहून उतरतो की चॅम्पियन बनायचं आणि ते स्वप्न आज कोणत्या टीमचं पूर्ण होईल. कव्हरला दरम्यान इथे मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा मिळेल, एक सिंगल मिळेल, धावफलक पुढे जातो. या एका धावेच्या मधून स्कोर काढता 6 वरती 9 चेंडू 18 धावेची आवश्यकता. बघा प्रेक्षकांची अफाट गर्दी, जिथे पाहू तिथे फक्त प्रेक्षक 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 पाहायला मिळतात. आणि कारण यजमान संघ अगदी गावचा संघ खेळतोय, टीम गावदेवी स्पोर्ट्स कुंभारडे आणि त्यांचा अगेन्स्ट चेंज द गेम वडवली बी अशी लढत सध्या सगळीला युट्यूबवरती देखील तब्बल 3,509 प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेलेत. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. बॅटल देखील फार चांगली रंगली. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवायचा होता, बॅटची कडा लागली, बॉल दरम्यान शॉर्ट थर्डला चाललाय, बॉल फील्ड केला जातोय, मिळेल एक सिंगल. इक्वेशन या मॅच मध्ये उरलेत चेंडू येणारे 8 आणि 8 चेंडूवरती आवश्यकता आहे 17 धावेंची. जे मी सांगितलं की प्रत्येकी स्पर्धेमध्ये जेव्हा ॲज अ प्लेअर ॲज अ टीम आपण उतरतो तेव्हा एक स्वप्न पाहून उतरतो, तो म्हणजे चॅम्पियन बनण्याचा स्वप्न आज इथे कोणत्या टीमचा पूर्ण होईल. कारण सातत्याने आपण पाहिलं की कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट किंवा कल्याण डोंबिवलीचा बाहेर जाऊन देखील ज्यांनी फार चांगलं क्रिकेट खेळलं तो वडवली बी संघ, पण त्यांच्या अगेन्स्ट याच गावचा हा दमदार संघ ज्यांनी अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला टीम उंबारडे. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, इक्वेशन आता उघड होत चाललंय. कारण आता चेंडू शिल्लक आहे 7 आणि 7 मध्ये बनवायच्या आहेत 17 धावा. मग क्लायमॅट ज्याप्रमाणे थंड झालं या परिस्थितीमध्ये 7 मध्ये 17 धावा बनवणं म्हणजे काटांवरती चालण्याबरोबर आहे, बट ते कार्य इथे केलं जाईल का? बघा पाहिलं गेलं तर इक्वेशन तितकं अवघड नाहीये, बट पॉझिटिव्ह वे मध्ये खेळ करावा लागेल. उंबारडे टीमचा बॅटर्सला 7-17 बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका, शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत, डीप मध्ये फिल्डर होता, फिल्डिंग चांगली, मिळेल एक फक्त सिंगल. खेळ समाप्त. पकल्या षटकाचा अखेर स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचलं 8 वरती, म्हणजे त्या 6 चेंडूवरती 16 धावांची आवश्यकता. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग तुम्ही ऐकला, ज्याचे गीतकार आहेत, सिंगर आहेत चेतनदादा पाटील यांचा आवर्जून मी उल्लेख करेन, कारण हे सॉन्ग त्यांच्या माध्यमातूनच प्रेझेंट केलं गेलं. मॅचच्या दिशेने जाऊया. 6 चेंडू 16 धावेची आवश्यकता. ऋतिक पाटील तयार होतात या अंतिम षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती 6-16 बनवायचे आहेत. पहिले 3 चेंडू मी म्हणा महत्वाचे असतील. पहिल्या 3 चेंडूंवरती बाउंड्री ते यायला हवी. जर बाउंड्री नाही आली तर असं आपण म्हणू शकतोय की हा सामना वडवली बी टीमच्या खिशामध्ये. 6-16 लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल स्क्वेअर कट, बट या फटक्यासाठी बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर ठेवला गेला. सिंगल पुनर. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील इथे केला गेला नाहीये. 5 मध्ये आता 15 धाब्याची आवश्यकता आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण सर जर आपण पाहिलं तर जबरदस्त खेळ उंबारडे टीमने केला, पण आता देखील 5 मध्ये त्यांना 15 धाब्यांची आवश्यकता. उंबारडेची रन मशीन सोनू मैदानाच्या आतमध्ये विशाल, पण जो क्राऊड पहिल्या इनिंग मध्ये आवाज करत होता तो आवाज कुठेतरी थांबवलाय.
गेमला चेंज करणारी चेंज गेम वडोली बी मैदानाच्या आतमध्ये ही मॅच सहसा तेही सोडणार नाहीत. 5 बॉल 15चा सामना ऋतिकच्या विरुद्ध सोनू. येस एक्झॅक्टली, सहजासहजी हार मानणार नाहीयेत. नेक्स्ट बॉल वाईड ऑफ स्टंप, फुल लेंथ डिलिव्हरी टाकलेली आहे, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन, एक धाव महत्वाची. आता 5 मध्ये 14 धावांची आवश्यकता. इथे मी म्हणेन येणारे जे 2 चेंडू आहेत ना, इथे बाउंड्री हवीच आहे. जर बाउंड्री नाही आली तर हे समीकरण फार अवघड होऊन जाईल. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळ केलाय ना उंबाडे टीमने, त्या खेळाला आता सार्थक जर ठरवायचं आहे तर 5 मध्ये 14 बनणं आवश्यक. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, लॉफ्टेड फटका बट मिस टायमिंग हवेमध्ये आणि नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला. फिल्डर पोहोचतात डीप मधनं, बॉल फील्ड करतात तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. 4 मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. सध्या सगळीला जर आपण विचार केला, विकेटचा जर आपण विचार केला, फर्स्ट इनिंग मध्ये 3 विकेट्स गेले होते आणि या इनिंग मध्ये आतापर्यंत एकही विकेट गेली नाहीये. त्या अनुसरून जर विचार केला तर विकेट न गमावता 4 मध्ये 11 जरी बनवल्या तरी सुद्धा उंबाडे टीम इथे मॅच जिंकू शकते. पण 11 देखील बनवणं करण सर फार अवघड वाटतं. एक मोठा फटका हवा या मॅचला जिवंत करण्यासाठी. जर मोठा फटका आला तर मॅच ऑन होईल, प्रेक्षकांना बजेल. पाहूयात काय घडतं पुढच्या बॉलवरती. 4 बॉल 12. येस, मोठा फटका हवाय. फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवायचा होता, एलिव्हेशन नाही मिळालं. लॉंग बॉलला फिल्डर मिळेल फक्त एक सिंगल. म्हणजे आता इथे 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमी सांगत असतो की अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाहीये, पण तुम्हाला स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. तुम्हाला स्वतःच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ्सला बॅक करावं लागेल. आतापर्यंत गेल्या 9 चेंडूवरती जो खेळ झालाय त्याला बाजूला ठेवून येत्या 3 मध्ये 11 कशा प्रकारे बनतील त्याचा विचार आता मी म्हणेन बॅटर्सला करायला हवा. सामना अजून देखील भरपूर बाकी. एखादी बाउंड्री इथे यायला हवी टीम उंबारडेच्या माध्यमातून. 3 मध्ये 11, 3 मध्ये 11ची आवश्यकता असताना बाकूटवरती जाऊन खेळायचं होतं. येतोय डॉट, म्हणजे आता 2 मध्ये 11 धावांची आवश्यकता. आणि या डॉट बॉलने सध्याच्या घडीला संपूर्ण क्रीडांगणामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. 2-11चं समीकरण. एक जर मोठा फटका जर आला तर जे प्रेक्षक शांत आहेत ते जल्लोष साजरा करतील. पण तो मोठा फटका या बॉलवरती येईल का? 2-11 यावेळेस बॅकवरती जाऊन पंच केला, गॅप मध्ये फटका आहे, बॉल निर्माण केला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रा पलीकडे चौकार. अजून देखील सामना शिल्लक आहे, कारण विकेटचा ऍडव्हान्टेज टीम उंबारडेकडे आहे. जर अंतिम बॉल वरती जर षटकार आला तर या स्पर्धेवरती नाव कोरताना आपल्याला उंबारडे संघ दिसेल. विकेटचा ऍडव्हान्टेज आहे. करण सर जी परिस्थिती आहे काय म्हणाल? व्हॉट अ मॅच. सामना कसा हवा, अंतिम फेरीची लढत कशी असावी, हा संपूर्ण मी म्हणेन आयोजकांचं यश आहे. ज्यामागे सतीश भोईर साहेब असतील, निखिलजी भंडारी, उगमजी शेलार, उमेशजी लोखंडे, राकेशजी भोईर, भूषण जाधव स्वतः ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक गोल्डन षटकार, दुसऱ्या पर्वाचे विजेते उंबरटे. एक डॉट बॉल विजेते असतील चंद्रकांत स्मृती. चेंज गेम वडवली. पाहुयात काय घडतंय शेवटच्या बॉलवरती. प्रेक्षक आतुरतेने शेवटच्या बॉलची वाट पाहत आहेत. ऋतिकच्या हातामध्ये चेंडू, ऑन स्ट्राइक आहे भूषण जाधव. एकदा जोरदार टाळ्या. शेवटचा एक बॉल, 6 धावांची गरज. आला डॉट बॉल आणि हा सामना जिंकला चंद्रकांत स्मृती. चेंज गेम वडवली बी ने. ज्या मैदानावरती चेंज गेम वडवली बी चा पराभवाची चर्चा होत होती त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळलाय. अभिनंदन चंद्रकांत स्मृती. चेंज गेम वडवली बी.